नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची रस्सा भाजी. तर त्याच्यासाठी एक वाटीभर इतकं सोयाबीन मी कोमट पाण्यामध्ये भिजत घालून ठेवते. जोपर्यंत सोयाबीन भिजते आपण त्याचं वाटण तयार करून घेऊ. त्याच्यासाठी एक मिडियम आकाराचा कांदा, एक टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं सुकं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये इथं मी एक काश्मीरी लाल मिरची टाकते. तुमच्याकडे जर ती नसेल तर तुम्ही नॉर्मल मिरची वापरली तरी चालेल. आणि थोडंसं पाणी घालून आपण छान अशी त्याची पेस्ट तयार करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही जर या पद्धतीनं ही भाजी बनवली तर ती चवीला इतकी टेस्टी बनवून तयार होते की तुम्ही चिकन मटण खायला पण विसराल. न खाणारे पण एकदा खाल्ले तर आवर्जून मागून मागून ही भाजी खातील. तर आता इथं वाटण तयार झालं आहे. इथं सोयाबीन पण छान असं आपलं भिजलं गेलं आहे. आता त्याला आपण पाण्यामधून पिळून काढून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ते काढून घ्यायचं आहे आणि सोयाबीन आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवली. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि थोडीशी मी इथं काश्मीरी रेड चिली पावडर टाकते. तुमच्याकडे कोणतं पण तिखट पावडर असेल ते तुम्ही टाकू शकता. ते तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे सोयाबीन पाण्यामधून पिळून घेतले होते ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित 1-2 ते 3 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. भाजी बनवण्यापूर्वी अशा प्रकारे जर तेलामध्ये तिखट मीठ टाकून सोयाबीन 2 मिनटं छान असं परतून घेतलं तर सोयाबीनची चव ही दुपटीनं वाढते आणि ते खाताना चवीला खूपच छान लागतं. आता 2 मिनटं झालेले आहेत. आता सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्या सेम कढईमध्येच इथं मी सेम कढईमध्ये पळीवर इतकं तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असं आपल्याला परतून छान असं भाजून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित भाजले केले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये 1 चमचाभर हळद पावडर, थोडंसं मीठ, इथं मी 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला वापरते, महाराष्ट्रीयन चटणी यूज करते आणि 1 छोटा चमचाभर रेड चिली पावडर वापरते. म्हणजे त्याच्यामुळे कलर पण खूप छान येतो आणि चव पण छान लागते. आता छान असं आपण हे मसाले आणि ते वाटण 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा नाहीसा झाला पाहिजे. 2-3 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटले. आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित त्याला अजून एकदा हलवून घेऊयात. 2 मिनटं झालेली आहेत. मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे. आपला मसाला पण व्यवस्थित भाजला गेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे सोयाबीन ठेवलं होतं ते सोयाबीन टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित 1 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे त्या सोयाबीनला पूर्ण असं मसाल्याचं कोटिंग लागतं आणि चवही खूप छान येते. आता त्याच्यावर झाकण ठेवूया आणि त्याला अगदी 2 मिनटासाठी वाफ काढून घेऊया. तुम्ही बघू शकता 2 मिनटानंतर भाजीला छान असं तेल सुटायला लागलं आहे. एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये इकडं मी गरम पाणी करायसाठी ठेवलं होतं दुसऱ्या पातेल्यामध्ये. ते त्याच्यामध्ये तुम्हाला जशी भाजी बनवायची तुम्ही ते तसं पण खाऊ शकता. पण इथं मी रस्सा भाजी बनवते त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला मीडियम गॅसवर छान अशी उकळी आणून घ्यायची. तुम्हाला जशी भाजीची थिकनेस आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता. पण मी याची एकदम सरसरीत अशी रस्सा भाजी बनवते. ही चवीला इतकी अप्रतिम लागते की तुम्ही जर हा रस्सा खाल्ला आणि चिकनचा रस्सा खाल्ला तर तुम्हाला समजणार नाही की चिकनचा रस्सा कोणता आहे. छान अशी उकळी आली. आपली सोयाबीनची भाजी तयार झाली. तर याला एका बॉलमध्ये एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि भातावर, चपातीवर, भाकरीवर तुम्ही कशावर सुद्धा ही भाजी खाऊ शकता. लहानच काय मोठी पण आवडीनं खातात ही भाजी. व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. व्हिडिओला एक लाईक करा.